Yes. I'm RN Wednesday. Yes. Firstly, I wish you happy Doctor's Day. Thank you, beta. Happy Doctor's Day, sir. Thank you. Sir, I am feeling so proud today because I got opportunity to sit in front of you Yes. to take your interview. Thank you. We all know that you are very well known doctor in Sonu. Let's begin with interview. Yes. Let's start. Yes, you can. Good morning, doctor. Good morning. Could you please introduce yourself? मी डॉक्टर प्रदीप बडाक. मी BMS जनरल सर्जन आहे. गेले 10 वर्षापासून सोने या ठिकाणी वैद्यकीय सेवेची प्रॅक्टिस करतोय. Yes. Sir, why do you choose the medical profession? माझा जन्म ग्रामीण भागामध्ये झाला. ग्रामीण भागामध्ये जन्म झाल्यामुळे मला ग्रामीण आरोग्याच्या सेवेविषयी माहिती होती. दुसरी गोष्ट, माझे वडीलही डॉक्टर असल्यामुळे मला ग्रामीण भागामध्ये येणाऱ्या वैद्यकीय अडचणी यांची पूर्णपणे जाण होती की त्या ठिकाणी लोकांना आर्थिक अडचणीमुळे वैद्यकीय सेवा व्यवस्थित मिळत नाही. लोकांचे ग्रामीण भागामध्ये उच्च आरोग्य सेवा मिळण्यासाठी अडचणी येतात. याची मला जाण असल्यामुळे मी शहरी भागाऐवजी ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय सेवा करण्याचा निर्णय घेतला. What inspired you to become a doctor? माझ्या वडिलांनी मला या वैद्यकीय सेवेत जाण्यासाठी इन्स्पायर केलं. माझ्या वडिलांनी 1980 मध्ये करसगाव सारख्या एका छोट्या भागामध्ये वैद्यकीय सेवा सुरू केली आणि ते त्या परिसरामध्ये वैद्यकीय सेवेसाठी कमी खर्चात आरोग्य सेवा देण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी मला इन्स्पिरेशन दिलं की मी या व्यवसायात जावं. Yes. Sir, what do you enjoy most about your work? माझ्या वैद्यकीय सेवेमुळे प्रॅक्टिसमुळे रुग्णांच्या चेहऱ्यावर जे हास्य येतं त्यांना मी आजारातून बरं करू शकतो, कमी खर्चामध्ये करू शकतो, ते मला जास्त आनंददायी वाटतं. What was your dream job when you were a child? मला पहिल्यापासून जन्मापासून किंवा मला जेव्हापासून समज आली तेव्हापासून मला डॉक्टरच व्हायचं होतं. मी कारण माझ्या वडिलांना लहानपणापासून बघत आलो. ते पेशंट चेक करतायत, ट्रीटमेंट करतायत, लोक त्यांना ॲप्रिशिएट करतायत, त्यांचं समाजात नाव होत आहे. त्याच्यामुळे मला लहानपणापासून इच्छा होती की मी डॉक्टरच व्हावं. येस. Sir, what qualities should a good doctor have? डॉक्टरांमध्ये पहिली गोष्ट समाजाच्या आर्थिक परिस्थितीविषयी किंवा समाजात जे आपल्या समाजामध्ये जी आर्थिक विषमता आहे याची जाण असावी ग्रामीण भागात प्रॅक्टिस करताना. कारण मुख्यतः ग्रामीण भागामध्ये पेशंटला आर्थिक अडचण असते. तर ती आर्थिक अडचण त्या डॉक्टरांना समजली पाहिजे की पेशंटची आर्थिक परिस्थिती चांगली नाही आणि प्रॅक्टिस करताना ते जास्त डोक्यात ठेवून प्रॅक्टिस केली पाहिजे की त्यांना कमी खर्चात चांगले उपचार द्यावेत. येस. थँक्यू मुलांना. सरांनी कोरोनाच्या काळात पण बरेच पेशंट्स बरे केले. आपण इथून फोनवर सरांनी कॉल करून पेशंटला त्यांच्या घरी टॅबलेट देऊन बरे केले. बरेचसे आपल्या हॉस्पिटलमध्ये बरे झाले कोरोनाच्या काळात. बरेच त्यांनी आणि इतरही म्हणजे तसं तर काम चालूच आहे चांगलं सरांचं. सरांचं नावही आहे भरपूर सोने, कारण त्यांच्या कामामुळेच आहे. डेडिकेटेड आहे ते आणि त्यांनी आतापर्यंत बरेच जणांचे जीव देखील वाचवले. आपले ECG करून त्यांचं MI वगैरे जर काही डिटेक्ट झालं तर आपण अर्जंट नगरला पाठवतो. Sir, can I ask you one question? येस. Sir, कोरोना जो झाला एकदा, परत तो येऊ नये व होऊ नये त्यासाठी तुम्ही काय एक संदेश? आता कसं होतं बाळा, करोना हा एक एपिडेमिक आजार होता की तो 7 स्वरूपात आला होता. तो करोनाचा व्हायरस ज्यावेळेस करोनाची लाट आली त्याच्या पूर्वी ही समाजात अस्तित्वात होता, पण त्या करोनाच्या व्हेरियंटमध्ये काही चेंजेस झाले आणि त्याचं अचानक इन्फेक्शन होण्याचं प्रमाण पेशंटमध्ये वाढलं. तर आता ही समाजामध्ये करोना आहे, परंतु आपल्या माणसाची त्याच्याविषयीची प्रतिकार क्षमता डेव्हलप झाली. त्याच्यामुळे जरी तुला किंवा ह्या मुलांना कुणालाही आता जरा करोना झाला तर शक्यतो मानवी शरीरच त्याला बरं करतं की बऱ्याच वेळा गोळ्यांची गरज पडत नाही. प्रतिकार क्षमता चांगली डेव्हलप झाल्यामुळे करोना पहिलाही होता, आताही होता. फक्त मधल्या काळात त्याचं व्हेरियंट जरा घातक झालं होतं, एवढंच आहे. आणि तुम्ही छान अभ्यास करा, डॉक्टर व्हा, ग्रामीण भागात चांगली सेवा द्या.
पैसा कमवण्यापेक्षा लोकांची सेवा हा मुद्दा जरा जास्त डोक्यात ठेवलं तर हा व्यवसाय असा आहे की पैसा कमवलाच जातो, पण तुम्ही त्या ठिकाणी रुग्णसेवा हे पहिल्यांदा लोक आपल्या डोक्यात ठेवलं पाहिजे की आपण लोकांना सेवा कशी देऊ, त्यांना आजारातून बरं कसं करू. तर त्यातून नंतर पैसे तर भेटतातच तुम्ही व्यवसाय करत असताना, बरोबर आहे की नाही. सर्व्हिस पाहिजे आणि रुग्णसेवा हा तुमचा पहिल्यांदा ध्यास पाहिजे. अर्थार्जन किंवा पैसे कमवणं हे दुय्यम आहे, ते होतच आपोआप. हा ते होतच, पण तुम्ही जर नुसतंच पेशंट कडनं एक्स्टॉर्शन की मी याच्यातून कसे जास्त पैसे काढू याच्याकडून, हे जर त्याचं उद्देश ठेवला तर अल्टिमेटली तुमची प्रॅक्टिसही कमी होते आणि मग ते पेशंटलाही कळतं ना चांगलं वाईट. आजकाल समजा मी एकदा फसू शकतो पेशंटला, विनाकारण त्याला सलाईन लावणं, विनाकारण ऍडमिट सांगणं, या गोष्टी टाळल्या पाहिजे. असं आहे नाही का. तुम्हाला काय व्हायचं? सर मी नेव्हीमध्ये जॉईन. अरे वा, तुला सिद्धी? तुम्हाला? तुला अरे वा, गुड. IAS. वा वा, सगळे छान आहे. चालतंय. थँक्यू. थँक्यू. आजी बरी का ग? चलो, थँक्यू. येस.